नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. आणि हा व्हिडिओ डायरेक्ट मी चालू करते दर्शनाला निघताना. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की आम्ही पायथ्याशी देवीचं दर्शन घेतलं आणि मग वरती सुरुवात केली डोंगर चढायला. हा आवाज ऐकून तुम्हाला कळलंच असेल तिथली एनर्जी काय होती ते. मस्त खूप सारे ग्रुप्स छान वाजत गाजत आले होते दर्शनासाठी आणि आम्ही सगळे पण निघालो होतो. डोंगर चढताना खूप छान पॉझिटिव्ह आणि मस्त वाईब्स होत्या, म्हणून मी तुमच्याबरोबर तिकडचा आवाज सुद्धा शेअर केला. आणि त्यानंतर आम्ही मजा पार्टी करायला सुरुवात केली. बघू ऋतुजा, सगळेजण पुढे गेले होते फास्ट चालत, पण मम्मी आणि वहिनींची मम्मी मावशी असे 2-3 लोक पाठी होते, म्हणून मग मी थांबले होते त्यांच्याबरोबर. हळूहळू चालत होते आणि त्याचसोबत मला शूट सुद्धा करायचं होतं, म्हणून मी सगळ्यात लास्टला थांबले होते. आणि माझ्या मिस्टरांनी मग तिकडे बुट्टा घेतला आणि सगळे पुढे गेलेले, तर ऋतुजाने पाहिलं की आम्ही बुट्टा खातो, पण ती तिथेच थांबली आणि तिने मग नेहमीप्रमाणे पप्पांमधलं अर्धा तोडून घेतला. आणि इथला सीन बघून तुम्हाला कळत असेल की किती भारी वाटत होतं. खूप छान क्लायमेट आणि खूपच छान डोंगर आहे हा. या डोंगरावरती म्हणजे चढायचा अजिबातच त्रास झाला नाही, कारण निसर्ग खूप छान आहे आणि तिथली एनर्जी खूप छान आहे. हे तुम्ही तिथे जाऊन फील करू शकता. मी तुम्हाला शब्दात सांगून तुम्हाला ते किती एक्सपिरियन्स करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. या बाजूला चला आहे त्याला दाखव ना जरा. त्यांना यायचं नाही तर इथंच कुठे आलोय आपण? डोंगरावर एक कुठे आलोय? एकविराईला अजून आहे वरती थोडा. अहो इकडं असेल मला वाटतं वरती. कारण खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. मला आधी वाटलं होतं की एवढा डोंगर चढायला आम्हाला खूप जास्त टाईम लागेल, पण तसं नाही झालं. आम्ही फटाफट चढलो. आमच्याबरोबर लहान मुलंसुद्धा होती, तरीसुद्धा आम्हाला अजिबात थकायला किंवा वेळ नाही लागला. आमचा आयांशसुद्धा स्वतः डोंगर चढला पूर्ण. तुमच्याबरोबर मी आवर्जून शेअर करेन इथे की आम्हाला सकाळी म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर असं कळलं होतं की 3 तासाची लाईन आहे. तर मग आम्हाला होप्सच नव्हते की आम्हाला दर्शन मिळेल. तर मग म्हटलं चला ठीक आहे, आपण इथपर्यंत आलोय तर डोंगर चढून आपण गाभाऱ्यात तरी जाऊन येऊ, म्हणून मग आम्ही चढायला सुरुवात केली. पण तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला आलेला अनुभव खूपच भारी होता, कारण तिथे पोहोचल्यानंतर कळलं की लाईनच नाहीये. आम्ही फक्त कमीत कमी मला वाटतंय अर्धा तासच लाईन लावली असेल. इथे आम्ही पोहोचलोय गाभाऱ्याच्या इकडे आणि खूपच मस्त आहे हा डोंगर. आणि डोंगरामध्ये आतमध्ये असलेलं गुहेसारखं मंदिर खूप सुंदर आहे. तिकडे काही हे नव्हती, परमिशन नव्हती शूट करायला आणि खरंच करू पण नाही, कारण आपल्या आपल्या ह्या पवित्र स्थानांची एक प्रायव्हेट
जागा आहे तिथलं आपण तिथले प्रायव्हसीचा रिस्पेक्ट केला पाहिजे, म्हणून मी आतमध्ये मंदिरामध्ये काहीही शूट केलं नाही. ही लाईन आहे, बघताय तुम्ही किती मोठी लाईन आहे, पण आम्हाला अर्धा तास सुद्धा लागला नाही या लाईनमध्ये. पटकन नंबर आला आमचा आणि आम्ही सगळे एवढे खुश झालो की अरे आम्हाला वाटलंच नव्हतं की दर्शन मिळेल, कारण खाली सगळे बोलवते 3-3.5 तासाची लाईन आहे. पण असं सुद्धा होतं आणि असे सुद्धा एक्सपिरियन्स येतात, असं जणू काही चमत्कार झाला आणि आम्हाला सगळ्यांना अर्ध्या तासाच्या आत नंबर आला. आणि आयुष्यात फर्स्ट टाइम मी एकविराईचं दर्शन घेतलं. खूपच 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 भारी अनुभव होता. तिथे गेल्यानंतर आपण शब्द नाही आहेत मला एक्सपिरियन्स काय होता ते. तुम्ही पण नक्की जा दर्शनाला, खूप छान वाटतं, खूप भारी अनुभव आहे. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं सगळ्यांनी. आमची अर्धी फॅमिली पुढे अर्धी पाठी असं झालं होतं लाईनमध्ये, त्यामुळे मग आम्ही थांबलो आणि एकत्र सगळेजण आतमध्ये गेलो. ते मी कसं बसवणार व्हिडिओमध्ये आले सगळे आले सांगते वहिनीमध्ये हे मी आतमधून शूट करते, जे बाहेर लोक उभे होते त्यांचा फोटोज काढण्यासाठी वगैरे. इकडे लेणी आहे, खूप छान वाटतं इथे पण मला आतमधून हे बघायला मिळालं तर मी तिथे शूट केलं. आणि मग आम्ही पोहोचलो देवीच्या गाभाऱ्यात. खूपच 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 सुंदर अनुभव घेण्यासाठी. पुढे मी बाहेर आल्यानंतर थोडं शूट केलं. हे सगळं तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता, खूप भारी आहे, खूपच मस्त वाटतं तिथे गेल्यानंतर. ही लेणी खूप सुंदर आहे. आणि मग आम्ही तिकडून डोंगर उतरायला सुरुवात केली, कारण खूप संध्याकाळ झाली होती. आम्हाला घरी पण पोहोचायचं होतं, म्हणजे रात्री मला लेट होणार होतं घरी जायला, त्यामुळे मग आम्ही निघायचं ठरवलं. तिकडून हे सगळं छान एन्जॉय करून डोंगर उतरायला सुरुवात केली. तुम्ही सगळे पण एकदा तरी एकविरेला जा आणि हा अनुभव घ्या, खूप भारी वाटेल तुम्हाला सगळ्यांना. आणि मग मी तुमच्याबरोबर माझा हा अनुभव शेअर केला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मग आम्ही निघालो खाली उतरण्यासाठी. खाली उतरून आम्ही एका ठिकाणी जाणार होतो, म्हणजे आता ऑब्व्हियसली लोणावळ्यात आलोय तर एका तरी वॉटरफॉलला जाणार होतो व्हिजिट करायला, म्हणून मग आम्ही घाईघाईमध्ये निघालो. उतरताना मी जास्त शूट नाही केलं. पुढे आम्ही कुठे गेलो होतो हे बघण्यासाठी, कोणत्या वॉटरफॉलला गेलो होतो हे बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. आपण त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण खूप जास्त मजा केलेली आहे. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच जा. भेटूयात आपण सगळ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मंदिरावर पोहोचल्यानंतर आम्ही काही फोटोज क्लिक केले होते, ते मी पुढे अटॅच केले, ते पण नक्की बघा. हां, अजून काही मी इथलं मिस केलं असेल तर मला ते नक्की सांगा. आम्ही नेक्स्ट व्हिजिटमध्ये ते पण बघण्याचा किंवा एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग भेटते तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. ट्रॅफिक